महाराष्ट्रात महिलांविरोधातील वाढते अत्याचार, असुरक्षितता आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राज्यभर शाखा निर्मितीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महिलांचा सन्मान, संरक्षण आणि स्वावलंबनासाठी हा लढा अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपात राबवण्यात येणार आहे, अशी माहिती दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दुर्गा ब्रिगेड संघटना राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका व शहरी भागात महिला केंद्रित शाखा स्थापन करणार असून महिलांच्या प्रश्नांवर थेट हस्तक्षेप, कायदेशीर मदत आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याचे कार्य केले जाणार आहे. महिलांविरोधातील अन्याय, छळ आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलेसोबत संघटना ठामपणे उभी राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलत दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राज्यातील विविध ठिकाणी मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधून महिलांना स्वतःची रक्षा स्वतः करता यावी यासाठी शारीरिक, मानसिक आणि कायदेशीर बाबींचे सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांना केवळ बळी नव्हे तर सक्षम, सजग आणि आत्मविश्वासपूर्ण बनवणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं दुर्गा भोर यांनी सांगितलं. याबरोबरच बेरोजगार, कष्टकरी, विधवा व एकल महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मुख्य सरचिटणीस अभय भोर यांनी सांगितलंय. सध्या आपण बघतोय महिलांवरती अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. चिमुकलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत आणि आज आपण पाहिलं महिला कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कुठेतरी युवती असतील, युवतींचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ह्या सर्व महिलांचे प्रश्न कुठेतरी सोडवले पाहिजेत. आज आपण बघतोय शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यासाठीच आम्ही दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे शाखा प्रत्येक ठिकाणी काढत आहोत. म्हणजे गावा ठिकाणी, प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आमची ही दुर्गा ब्रिगेड संघटनेची ही शाखा असणार आहे. त्यामार्फत महिलांना पूर्णपणे मदत ही केली जाईल. ज्येष्ठ नागरिक असतील, त्याबरोबर ज्या महिलांना घराबाहेर काढलं जातं त्यांना तिथं निवारा असेल, तर अशा प्रकारे संघटनेचं हे कार्य हे चालू राहणार आहे. एकदा शाखा विस्तार आपल्या प्रत्येक ठिकाणी झाली की त्यामार्फत विविध योजना असतील ज्या महिलांना पर्यंत पोहोचत नाहीयेत, त्या प्रकारे त्यांना रोजगार निर्मिती असेल ही संघटनेमार्फत दिली जाणार आहे. उद्योग व्यवसाय त्यांचे चालू करून दिले जाणार आहेत आणि अशा पद्धतीमध्ये पूर्णपणे संघटनेचं हे कार्य चालू राहणार आहे महिलांसाठी. म्हणजे शासनाकडे जरी त्यांना न्याय नाही भेटला किंवा शासनाने त्यांचं ऐकून घेतलं नाही, तर संघटनेपाशी त्या महिला आल्या तर निश्चितपणे त्यांना न्याय कसा देता येईल हे आमचा प्रयत्न असणार आहे. आज दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राज्यामध्ये विविध शाखा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आणि राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेषतः मुली असतील, महिला असतील, यांना ज्या सातत्याने समस्या जाणवतात आणि त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, मुलींना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यासाठी, तसेच अनेक ज्या महिला आहेत की ह्या महिलांना स्वतःचे स्टार्टअप उद्योग करायचे असतात, त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारे मदत केली जात नाही किंवा शासनाकडे त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणून दुर्गा ब्रिगेडतर्फे पुढील काळामध्ये राज्यामध्ये जिथे गाव असेल तिथे शाखा आणि शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शाखा निर्माण करून या ठिकाणी जी अबला जरी असेल तरी ह्या अबलेला त्या शाखेचा त्या ठिकाणी निवारा मिळणार आहे आणि शहरातील महिलांचे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून ती शाखा कार्यरत असेल.